नमस्कार. नाशिक विभाग पदवीधर आमदार सन्माननीय सत्यजितदादा तांबे यांच्याकडून आमच्या जिल्हा परिषद शाळा गावनबर्डा तालुका पेठ जिल्हा नाशिक या शाळेला बहुउपयोगी असं अत्याधुनिक पोडियम मिळालेलं आहे. त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आमच्या गावातील तरुण पदवीधर तसेच आमच्या गावातील वरिष्ठ मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच सर्व उपस्थित आहे. तेव्हा मी आमच्या गावातील ज्येष्ठ शिक्षक, आमचे मार्गदर्शक श्री भोये सर यांना विनंती करतो की आपण आपल्या गावकऱ्यांतर्फे साहेबांचा आभार व्यक्त करावा. उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक श्री गावित सर, राठोड सर, आपल्या गाव विकास समितीचे सर्व मेंबर, नंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सहकारी, उपस्थित गावातील ग्रामस्थ आणि माझ्या बालमित्रांनो, शिक्षक आमदार माननीय श्री सत्यजित दादा यांनी आपल्या शाळेला हे जे व्यासपीठ दिलेले आहे, इंग्रजी त्याला वाटतं पोडियम असं म्हणतात, ते या व्यासपीठाचा उपयोग आपल्याला आपले जे शालेय उपक्रम आहेत, विविध म्हणजे जयंत्या, पुण्यतिथ्या, यामध्ये आपण जे काही भाषण करतोय, मुलांना जी बोलण्याची संधी आहे, तर ही संधी या व्यासपीठावर येऊन त्यांना मिळणार आहे. यातच म्हणजे खूप या विद्यार्थ्यांचं भवितव्य दडलेलं आहे. ही संधी त्यांना वारंवार मिळणार आहे. जोपर्यंत ते या शाळेमध्ये 1ली ते 4थीपर्यंत शिकत आहेत तोपर्यंत त्यांना या संधीचा लाभ घेता येईल. एवढंच नाही तर गावात जे विविध उपक्रम राबवले जातात, ज्या सभा संमेलनं वगैरे घेतले जातात, त्याच्यासाठी आपल्याला याचा वापर करता येईल. आणि विशेष या पोडियमचं विशेष असं आहे की हे डिजिटल आहे, म्हणजे स्पीकर वगैरे सगळी इथं सोय आहे. तेव्हा माननीय सत्यजित दादा यांचे मी असे आभार मानू शकेन. हा पदवीधर आमदार आहेत आणि एका आमदारालाच हे म्हणजे शिक्षणाचं महत्त्व समजतंय, शिक्षकांच्या अडीअडचणी समजतात. तेव्हा दादा जसे आमच्या पाठीशी आहेत, आम्ही दादांना असं संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आम्ही असं अभिवचन देतोय की आम्ही तर काही तुम्हाला देऊ शकत नाही, पण आपणाला हवी असलेली जी ऐन वेळेवर जी होणारी मदत आहे, या मदतीसाठी आम्ही गावकरी निश्चितच एकजुटीने आपल्या पाठीशी राहू, यात तिळमात्र शंका नाही, अशी मी सर्व ग्रामस्थांतर्फे आपणाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.